मागच्या शनिवारी हमासने इस्रायलवरती हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या जनतेला हमासला कायमचा धडा शिकवण्याचं वचन दिलं आणि या वचनाला जागत त्यांनी गाझा पट्टी आणि हमास या दोघांवरती जोरदार प्रतिहल्ला केला आणि दिवसेंदिवस या हल्ल्याची तीव्रता सुद्धा त्यांनी वाढवलेली आहे. आता बघा, दिसताना असं दिसतंय की इस्रायल सध्या फक्त हमासच्या दहशतवाद्यांसोबत संघर्ष करते, पण तसं नाहीये. दुसऱ्या बाजूला लेबनॉनमधून हेजबोल्लाचे दहशतवादी यासोबतच सिरियामधून सुद्धा इस्रायलवरती बंबार्डमेंट होताना दिसते. म्हणजे आजच्या दिवशी इस्रायलवरती 3 बाजूने बंबार्डमेंट होते. म्हणजे एका बाजूने हमास त्यांच्यावरती हल्ला करते, दुसऱ्या बाजूला लेबनॉनमधून हेजबोल्ला हल्ला करते आणि आर्टिलरी फायर सुद्धा होते, ते सुद्धा सिरियामधून. हमास विरुद्धचा इस्रायलचा सध्याचा संघर्ष हा फुल फ्लेज्ड आहे, तर लेबनॉन आणि सिरियामधून जे काही हल्ले होत आहेत ते सध्या तरी अगदी फुल स्केल कॉन्फ्लिक्ट नाहीये, पण इस्रायलसाठी येणाऱ्या काळामध्ये सिच्युएशन अधिक बिकट करण्याची क्षमता या दोन्ही देशांकडे निश्चितपणे आहे. आज आपण हा संपूर्ण विषय नेमका आहे काय हे आपल्या सविस्तर सिरीजमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि याचे परिणाम काय होऊ शकतात याच्यावरती सुद्धा नजर टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. द टाइम्स ऑफ इस्रायल नुसार मिसाइल्स वेअर लॉन्च्ड ॲट नॉर्दर्न इस्रायल फ्रॉम बोथ लेबनॉन अँड सिरिया. थोडक्यात काय कन्फर्मेशन आलेलं आहे की लेबनॉन आणि सिरियामधून मिसाईल जे आहेत त्या डागण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भात युनायटेड अरब एमिरेट्सने सिरियाचे जे असद आहेत सर्वेसर्वा त्यांना इस्रायल हमास संघर्षामध्ये पडू नये म्हणून आणि इस्रायलच्या विरोधामध्ये सिरियाच्या भूमीचा वापर होऊ देऊ नये म्हणून बजावलेलं आहे आणि ते सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये. तर तिकडं अमेरिकेने सुद्धा दबाव तंत्राचा वापर करत विमानवाहू नौका जी आहे ती इस्रायलच्या मदतीसाठी तैनात केलेली आहे. याच्यामुळे होईल काय, तर युद्धामध्ये इतर देश ओढले जाणार नाहीत, इतर देश सहभागी होण्याच्या अगोदर विचार करतील आणि अल्टिमेटली होईल काय, तर संपूर्ण जग जे आहे हे युद्धाच्या कचाट्यामध्ये सापडणार नाही. सिरिया आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष हा 50 वर्षांहून अधिक जुना आहे. सिरियाने केलेला मॉर्टर अटॅक हा त्यांचा एक रुटीन अटॅक आहे असं म्हटलं जातं, ज्याच्यातून सिरियाकडून आठवण करून दिली जाते की आपल्या दोघांमधला कॉन्फ्लिक्ट अजूनही थांबलेला नाहीये. आता याच्यातून युद्धाचा भडका उडेल का, तर तसं नाहीये. बघा, मी मगाशी म्हणलं तसं हा रुटीन अटॅक आहे आणि आपल्या दोघातला संघर्ष अजून संपलेला नाही याची आठवण करून देण्यासाठी सिरियाकडून अधूनमधून असे अटॅक इस्रायलवरती केले जातात. सिरियासाठी इस्रायल हे एक शत्रू राष्ट्र आहे आणि यांच्यातील युद्ध 1948 पासून सुरू आहे. म्हणजे जेव्हा इस्रायलची स्थापना सुरू झाली तेव्हापासून या दोघांमधलं युद्ध हे सुरूच आहे. इस्रायलने सुद्धा वेळोवेळी सिरियावरती हल्ले केलेले आहेत. सिरियामध्ये इराणच्या पोझिशन्सवरती हल्ले केलेले आहेत आणि इराणचं सिरियामध्ये जे मोठं अस्तित्व आहे हे खरं तर इस्रायलने कायमच धोका म्हणून घेतलेलं आहे. दोन्ही देश जे आहेत म्हणजे इस्रायल आणि सिरिया हे तर शत्रू राष्ट्र आहेतच, पण इस्रायल आणि इराण यांच्यामधून सुद्धा विस्तव जात नाही आणि सिरिया आणि इराण हे दोघेही पॉलिटिकली आणि लष्करी दृष्ट्या जरी बघायला गेलं तर अगदी चांगले मित्र आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही देशांमधली जवळीक जी आहे ती वाढत गेलेली आपल्याला दिसते आणि यामुळे सिरियामधील इराणच्या पोझिशन्सवरती हल्ला झाला की सिरिया आणि इस्रायल या दोघांमध्ये थोडाफार का होईना हा कॉन्फ्लिक्ट होतच असतो. इराण आणि इस्रायल यांच्यातून 1979 पासून विस्तव जात नाही. म्हणजे जेव्हा इराणमध्ये क्रांती झाली होती तेव्हापासूनच खरं तर या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला, कारण की इराणमध्ये नवीन जे सरकार स्थापन झालं त्यांनी इस्रायलला शत्रू राष्ट्र घोषित केलं होतं. इराणने आण्विकदृष्ट्या सज्ज होण्यासाठी जी काही पावलं टाकली त्याच्यामुळे इस्रायलच्या चिंतेमध्ये भर पडलेली आहे हे मात्र निश्चित. इराणमुळे सिरियाचे आसाद अजूनही सत्तेमध्ये आहेत असं म्हटलं जातं आणि अगदी तसंच लेबनॉनची जी हेजबोल्ला आहे त्यांचा सुद्धा विषय. म्हणजे 2013 पासून या हेजबोल्लाने असादला वेळोवेळी मदत केलेली आहे, ज्याच्यामुळे असाद अजूनही सिरियामध्ये त्यांची मांड जी आहे ती अगदी घट्टपणे मांडून आहेत. इस्रायल विरोधात या दोघांचं धोरण जे आहे ते अगदी समान दिसते. म्हणजे सिरियाचं आणि हेजबोल्लाचं सुद्धा
पॅलेस्टाईनच्या जनतेला पाठिंबा म्हणून लेबनॉनच्या हेजबोल्लाने इस्रायलवरती मिसाईलने हल्ला केला. आता एक फॅक्ट तुम्हाला सांगतो की 1982 मध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने हेजबोल्लाची स्थापना केली होती आणि ते सुद्धा इस्रायलच्या विरोधामध्ये लढण्यासाठी. म्हणजे हेजबोल्लाला सुद्धा इराणचा सपोर्ट आहे, सिरियाला सुद्धा इराणचाच सपोर्ट आहे आणि याच सगळ्या भरवशावरती हेजबोल्लाने क्लेम केलाय की इस्रायलला विश्वास बसणार नाही एवढी आमच्याकडे ॲम्युनिशन आहे आणि आम्ही तितका स्टॉक सुद्धा करून ठेवलेला आहे. आणि त्यांनी पॅलेस्टाईनच्या जनतेला हे सुद्धा सांगितलंय की आपलं कल्चर, आपला इतिहास हा सर्व समान आहे आणि आम्ही शेवटपर्यंत तुमच्यासाठी लढूत म्हणून. लेबनॉन, सिरिया, इराण कोणीही काही म्हटलं तरी ॲक्च्युअल ग्राउंडवरती संघर्ष जो सुरू आहे तो इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये सुरू आहे, इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये सुरू आहे. त्याच्यामुळे होरपळते कोण? तर इस्रायलमधली जनता याच्यामध्ये होरपळतीये आणि पॅलेस्टाईनमधली जनता याच्यामध्ये होरपळतीये. इस्रायलने या आधी सुद्धा एकत्रितपणे अरब देशांविरुद्ध लढा दिलेला आहे आणि प्रत्येक वेळेस ते जिंकलेले. म्हणजे इस्रायल एका बाजूला आणि अरब देशांचा फोर्स एका बाजूला, तरी सुद्धा एकटं इस्रायल जे आहे ते या सर्वांना वेळोवेळी पुरून उरलेलं आहे. सध्या तरी सिरियाचा फुल फ्लेज युद्धाचा विचार नसल्याचा अभ्यासकांचा दावा आहे आणि UAEने तसं सिरियाला बजावलं सुद्धा आहे की तुम्ही या नको त्या फंदामध्ये पडू नका म्हणून. आणि लेबनॉनमधील हेजबोल्लाचा संघर्ष जो आहे हा सुद्धा फार छोटा आहे. दोन देशांमधलं युद्ध ही वेगळी गोष्ट असते, पण एखाद्या संघटनेने केलेला हल्ला ही वेगळी गोष्ट असते. आणि एकूण सिच्युएशन जर का आपण पाहिली तर इस्रायलवरती जो काही दहशतवादी हल्ला झालेला आहे याच्यामुळे इस्रायलला संपूर्ण जगातून पाठिंबा हा वाढत चाललेला आपल्याला दिसून येतोय आणि इतर कोणीही सध्या तरी या वादामध्ये उडी घेणार नाही असा अभ्यासकांचा अंदाज आहे. कारण की आजच्या दिवशी प्रत्येकाला स्वतःचे इंटरेस्ट जपण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यातल्या त्यात अरब देश जे आहेत ते सुद्धा स्वतःचा इंटरेस्ट जपण्याला प्राधान्य देताना दिसतायत. पॅलेस्टाईनचा विषय भविष्यामध्ये परत कधीतरी एकदा सोडवता येईल असाच सध्या अरब देशांचा व्ह्यू आपल्याला दिसतोय. कारण की दहशतवादी हल्ल्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही आणि हे वेळोवेळी स्पष्ट सुद्धा झालेलं आहे. अरब स्प्रिंग नंतर तर अरब देशातील शासक जे आहेत ते अलर्ट मोडवरती आलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या जनतेचे इंटरेस्ट फुलफिल करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आता विषय फक्त हाच आहे की सध्या इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये जे काही युद्ध सुरू आहे, जो काही संघर्ष सुरू आहे याच्यामध्ये इराणने डायरेक्टली इन्व्हॉल्व व्हायला नको, नाहीतर ती तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते असं अभ्यासकांचं मत आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.